नमस्कार, सी न्यूज मध्ये मी श्रद्धा पंडे आपल्या सर्वांचं स्वागत करते। आज बघूया सी न्यूज मध्ये निवडणूक विशेष। राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असलेल्या मनीष जैन यांच्या प्रचारार्थ सुप्रिया सुळे या भुसावळ शहरामध्ये दाखल झालेल्या होत्या। या प्रसंगी विजय मोतीराम चौधरी यांच्या कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आलेलं होतं। राष्ट्रवादीचे संतोषभाऊ चौधरी गटाचे नगरसेवक व कार्यकर्ते या ठिकाणी फार मोठ्या संख्येमध्ये हजर दिसून आले, मात्र त्या ठिकाणी संतोषभाऊ चौधरी यांची उपस्थिती पाहायला मिळाली नाही। यावर विशेष दखल घेत सुप्रिया सुळे यांनी याची विचारणा केली। लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असलेल्या मनीष जैन यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे भुसावळमध्ये दाखल झालेल्या होत्या। यावेळी विजय मोतीराम चौधरी यांच्या कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं। या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस संतोषभाऊ चौधरी गटाचे सर्व नगरसेवक कार्यकर्ते मोठ्या संख्येत हजर दिसले। सुप्रिया सुळे या कार्यकर्त्यांची त्यांनी हितगुज केली। भुसावळ मतदारसंघाची माहिती यावेळी सुप्रिया सुळे यांनी घेतली। या प्रसंगी संतोषभाऊ चौधरी उपस्थित नसल्याने त्यांच्या अनुपस्थितीची विशेष दखल या ठिकाणी घेण्यात आली। तर पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमात बोलवले जात नसल्याची, कार्यक्रमाची पत्रिका मिळत नसल्याची नगरसेवकांनी खंत या ठिकाणी व्यक्त केली। हा कार्यक्रम जर संतोषभाऊंकडे घेतला असता तरी मी त्या ठिकाणी गेले असते, असं सांगत सुप्रिया सुळे यांनी दाखवले संतोषभाऊंशी आपुलकीचे नाते। तेथेच पक्षातील दोन गटांमधील आपसी वाद मिटवण्याबाबत काय करणार याची जेव्हा विचारणा सुप्रिया सुळे यांना करण्यात आली, तेव्हा संतोषभाऊंबद्दल सहानुभूती दाखवत घरातील सदस्य घरातील भावाप्रमाणे असल्याचा दाखला देत सुप्रिया सुळे यांनी तेथे दुखावलेल्यांची मने समजूत काढून पुढे जायचं असतं व पक्ष मोठा असल्याचं ते बोलल्या। त्यांना बोलवा म्हणे मी माझ्याकडे इको नसते, मला पक्षाचं काम महत्वाचं असतं, मी त्यांच्या घरी पण जायला तयार आहे, मेरे को कुछ नाही आहे। असं असतं एखादा भाऊ नाराज झाला तर त्याची आपण जाऊन समजूत काढायची असते। घरातल्यासाठी भाऊ पण मानतो, थोडासा विश्वास फुगरा होतो, करू ठीक, गुड फीडबॅक। माननीय नामदार संजयभाऊ सावकार यांच्या कार्यालयात देखील सुप्रिया सुळे यांच्या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। त्या ठिकाणी बोलताना सर्व पक्षाचे कार्यकर्ते हे मन लावून काम करत असून संपूर्ण महाराष्ट्रात यश मिळवून देतील असा विश्वास त्यांनी दर्शवला। त्याच ठिकाणी जेव्हा त्यांना टीव्हीवर सुरू असलेल्या बीजेपीच्या जाहिरातीबाबत विचारणा केली असली तर जाहिरातीवर विश्वास नसल्याचं मत त्यांनी मांडलं। पालकमंत्री व कृषी मंत्री माननीय नामदार संजयभाऊ सावकारे यांच्या कार्यालयात सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद भरवण्यात आली होती। या प्रसंगी मोदी सरकारच्या टीव्हीवर सुरू असलेल्या जाहिरातीबाबत सुप्रिया सुळे यांना विचारणा करण्यात आली असता जाहिरातीवर विश्वास नसल्याचं सांगत शॅम्पूच्या जाहिरातीचं उदाहरण त्यांनी दिलं। भुसावळचे मतदार हे सुज्ञ असून योग्य पक्षालाच निवडून देतील असा विश्वासही त्यांनी दर्शवला। एकंदरीत दिसतं तसं नसतं आणि नुसतं हवा केल्याने काही होत नाही हे सुप्रिया सुळे यांनी सांगितलं। तर लोकसभा प्रचाराचे चित्र पाहता त्यांना काय वाटते असा प्रश्न जेव्हा त्यांना विचारला गेला तेव्हा पक्षाचे सर्व कार्यकर्ते मन लावून कार्य करत असून संपूर्ण महाराष्ट्रात चांगलं यश मिळवून देतील याची खात्री असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं। आघाडीचे सगळेच घटक पूर्ण ताकदीने, ते काँग्रेसचा असेल तिथे राष्ट्रवादीचे आणि जिथे राष्ट्रवादीचा असेल तिथे काँग्रेसचे सगळे आमचे सहकारी मनापासून काम करत आहेत आणि मला खात्री आहे की यावेळेस मला चांगलं यश या भागातच नाही पण संपूर्ण राज्यात मला नक्कीच हा मेला दिसेल। एक तर माझा जाहिरातींवर अजिबात विश्वास नाही। म्हणजे आता शॅम्पूची इतकी सुंदर एक ऍक्ट्रेस असते, फार सुंदर जाहिरात तिची करते म्हणून माझी केस तशी दिसणार आहे। त्यामुळे जाहिरातीत सगळं जे सुंदर आणि चांगलं दिसतं ते काय सगळंच खरं नसतं आणि एखादी हवा केली म्हणून काय ते होतच नाही। आणि 2004चा अनुभव आपल्याला आहे, पण ही सगळी पार्श्वभूमी असली तरी आम्ही ओव्हर कॉन्फिडंट नाही आहोत, पण आम्ही कॉन्फिडंट नक्कीच आहोत। आमच्या भागात आम्ही सगळ्या लोकांपर्यंत पोहोचतोय आणि मला असं वाटतं की मतदान होईस्तोवर महाराष्ट्राचा मतदार अतिशय सुज्ञ आहे, फार विचार करून मतदान करतो। त्यामुळे मला खात्री आहे की
सर्वे एकाची सर्वे चांगलेच आहेत. जर ते आम्हाला कमी दाखवत असतील तर आम्ही जास्ती जोमाने काम. एकेकाळी राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीचे खासदार असलेल्या उल्हासराव पाटील यांनी यंदा अपक्ष अशा उमेदवारीला नामांकन दाखल केलेलं आहे. त्यांनी आता राष्ट्रवादीमध्ये जणू काही बंडखोरी केलेली असून आघाडीत बिघाडी करण्याचा प्रयत्न त्यांच्या वतीने केला जात असल्याचं काहींचं म्हणणं आहे. एकेकाळी काँग्रेसचे खासदार असलेल्या डॉक्टर उल्हास पाटील यांनी यंदा अपक्ष उमेदवारी म्हणून नामांकन दाखल केलंय. राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्र काँग्रेस आघाडीत बिघाडी करण्यासाठी उल्हास पाटील यांच्या वतीने सदर नामांकन दाखल करण्यात असल्याचंही काहींचं म्हणणं आहे. सुप्रिया सुळे भुसावळ दाखल झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना याबद्दल विचारणा करण्यात आली तर वरिष्ठांबाबत ही बाब बोचलेली असून वरिष्ठ योग्य तो निर्णय घेतीलच. 9 तारखेला अजून वेळ आहे, तर पुढे काय होतं ते बघू असं उत्तर देत या प्रकरणाची वरिष्ठांना दखल घेतली असल्याची या ठिकाणी आढावा सुप्रिया सुळे यांनी दिला. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी आहे. काँग्रेसचे जे माजी खासदार आहेत उल्हास पाटील ते अपक्ष उभे आहेत. मला ती मतं फुटणार नाही का? म्हणजे तुमच्यावर अर्थातच ह्याच्यात आम्ही सगळीकडेच ही खबरदारी घेतलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जातीने लक्ष घातले की आमच्याकडून बंडखोरी होणार नाही. काँग्रेसकडून जी झाली आहे त्याची अर्थातच चर्चा माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री यांची एक कोऑर्डिनेशन कमिटी आहे, त्याच्याची चर्चा त्याची मला वाटतं झाली आहे. यावेळेस चांगली मतं तुम्हाला मिळणार होती, पण आता पक्ष म्हणून उभे राहिले. त्यांचा समाज फार मोठा आहे, लवा पाटील समाज, तो त्याची मतं तुम्हाला मिळू शकली असते, पण त्यांनी अपक्ष उमेदवारी उभे केल्यामुळे 9 तारखेला 4-5 दिवस आहे काळ. लोणारी समाज मंगल कार्यालय या ठिकाणी प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या प्रचार सभेदरम्यान सुप्रिया सुळे, मनीषदादा जैन यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळाली. या प्रसंगी बोलताना महिलांना सोबत घेऊन चला तरच जिंकाल असा दावा सुप्रिया सुळे यांनी केला. संपूर्ण सभा मंडप हा 80% महिलांनी व्यापलेला दिसला. लोणारी समाज मंगल कार्यालय येथे मनीष जैन यांच्या प्रचारार्थ प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. यावेळी सभा मंडप 80% महिलांनी व्यापलेलं दिसलं. हे पाहता सुप्रिया सुळे यांनी महिलांना सोबत घेऊन चला तरच जिंकणार असल्याचा सल्ला मनीष जैन यांना दिला. याचाच खुलासा करत आजची महिला बदलली आहे. पूर्वी मतदान हे नवऱ्याच्या मतानुसार होत असे, तर आज महिला आपल्या मर्जीने मतदान करत असल्याचं उदाहरण या ठिकाणी दिलं. तसेच पक्ष म्हणजे एक परिवार व परिवारात भावाभावात खडके उठतातच. भाऊ भावाशी नाराज होऊ शकतो, मात्र बहिणीशी नाराजी होऊ शकत नाही असं म्हणत पक्षातील दोन्ही भावात भाऊबीज साजरी करून सर्व ठीक करण्याचा इशारा त्यांनी दिला. यावेळी मनीष जैन यांना धाकटे भाऊ म्हणत वरचे सगळे आम्ही बघून घेऊ, यातून पक्षात सुरू असलेली खेचाखेचीला विराम देण्यासाठी सज्ज असल्याचं सुप्रिया सुळे यांनी दाखवलं. या ठिकाणी बोलताना बलात्कार व महिलांची असुरक्षितता याच्या वाढत्या प्रकारांवरही सुप्रिया सुळे यांनी नजर टाकली व बलात्काराच्या 3 घटनांमध्ये महाराष्ट्र सरकारने 1 दिवसात आरोपींना ताब्यात घेऊन 3 ते 4 महिन्यात त्यांवर कार्यवाही करून फाशी देण्यात आल्याचं सुप्रिया सुळे यांनी खुलासा केला. व अशा अनेक योजना भुसावळ मतदारसंघासाठी असून देखील या ठिकाणी पक्ष उमेदवाराला जिंकून देण्याची मागणी त्यांनी केली. त्याच्यामुळे मी मनीष भाऊला सकाळपासून सांगते की मी भाऊ म्हणून तुझ्यासाठी आले. तू महिलांना व्यवस्थित बरोबर ठेव. या भागात नाही, राज्यातून 1 नंबरच्या मतदानाने निवडून जाशील जर महिलांचं 1% तुला मतदान झालं तर. आणि महिलांची एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छिते, महिलांचं मन आपलं पक्क असतं. एक काळ असा होता नवरा बायको जोडीने जायची. हिला आठवत असेल ते दिवस. नवरा सांगायचा हे बटन दाब, की ताई पण आपला म्हणायचा नवरा म्हणतोय म्हणून दाब. आता तसं नाही झालेलं. आता तुम्ही येता नवऱ्याला सगळ्याला हो म्हणता आणि जेव्हा लाईनीतून आत जातात तेव्हा स्वतःला पाहिजे तेच करता. बरोबर की नाही? त्याच्यामुळे मोठा बदल झालाय. तुम्ही स्वतःला विचार करायला. दोघं भाऊ भांडू शकतात, पण भाऊ कधी भांडू शकत नाही. त्याच्यामुळे माझ्या 2 भावांमध्ये जरा जरी खिचखिच असेल तर आपला भाऊबीज आज साजरी करायची, दोन्ही भावांना ओवाळायचं आणि कामाला लावायचं. त्याच्यामुळे मला नाही काय वाटत भुसावळमध्ये फारसा मनीष बाबू तुम्हाला काय, तुम्ही धाकटे भाऊ आहात त्याच्यामुळे तुम्ही बघा, आम्ही मोठे सगळे बघून घेऊ वरचं सगळं. त्याच्यामुळे मनीष बाबूंना फारसा काय त्रास इथे होणार असं वाटत नाही. ह्या भारतात बऱ्याच वेळा बलात्कार झालेले, पण बलात्कार झाल्यानंतर 24 तासाच्या आत ते आरोपी पकडले. 3 ते 4 महिन्याच्या आत केस केली
आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट 3 लोकांना त्याच्यापैकी फाशीची शिक्षा दिली आहे. कधी देशात घडलेला नाही. कुठलाही सरळ माणूस सासरे करत नाही गडबड, तो विक्षिप्तच मनाचा असतो, तोच बलात्कार करू शकतो. आणि अशा पुरुषांना महाराष्ट्रात तरी या देशातलं पहिलं राज्य आहे ज्यांनी फाशीची शिक्षा दिली. आपल्याला सार्थ अभिमान आहे की त्या संघटनेत आपण काम करतो आणि आपल्या सरकारचा एक मंत्री आहे ज्यांनी हा निर्णय घेतलाय. त्याच आबांनी मला एक गोष्ट सांगितली, जळगाव आणि रावेरचा बुलंद आवाज म्हणून मनीष बाबू आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही आमच्या या उमेदवाराला मोठ्या संख्येने घड्याळ्याच्या समोरचं बटन दाबून 24 तारखेला ताठ मानेने पाठवा. आणि तुम्ही सगळे नेहमी म्हणता की बारामती मतदारसंघात विकास झाला, तुमची 5 बोटं तुपात आहेत. मी एवढा तुम्हाला आज शब्द देते की दोन्ही खासदार पाठवा. 5 नाही, रावेर आणि या संपूर्ण जळगावची 10 बोटं तुपात नाही घातलं तर माझं नाव सुप्रिया सुळे आहे. मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिला. लोणारी समाज मंगल कार्यालय या ठिकाणी झालेल्या प्रचार सभेदरम्यान मनीष जैन यांनी बोलताना संतोषभाऊ चौधरी आणि संजयभाऊ सावकारे हे आपल्या मोठ्या भावासारखे असून संपूर्ण भुसावळकरांच्या आशीर्वादामुळेच त्यांना मिळालेल्या संधीचं सोनं होऊ शकेल असं वक्तव्य त्यांनी केलं आणि प्रचंड मतांनी जिंकून देण्याचं आवाहन देखील केलं. लोणारी समाज मंगल कार्यालय येथे झालेल्या प्रचार सभेदरम्यान मनीष जैन यांनी उपस्थितांना संबोधित करत प्रचंड मतांनी जिंकून देण्याचं आवाहन केलं. त्यांचे बालपण भुसावळ शहरात गेलेले असून त्यांचे माध्यमिक शिक्षणही येथेच झाले आहे. त्यांवर भुसावळचे संस्कार असून माननीय संतोषभाऊ चौधरी व माननीय संजयभाऊ सावकारे त्यांच्या मोठ्या भावासारखे असल्याचं मत त्यांनी या ठिकाणी प्रचार सभेदरम्यान व्यक्त केलं. वरिष्ठांनी दिलेल्या या संधीचं सोनं भुसावळकरांच्या विश्वासाने व आशीर्वादानेच होऊ शकणार असल्याचं प्रतिपादनही त्यांनी यावेळी केलं. गावामध्ये भुसावळ शहरामध्ये माझं शिक्षण झालेलं आहे. पहिलीपासून 10वी पर्यंत मी भुसावळ शहरामध्ये सेंट अलोयसिस या शाळेमध्ये शिकलेलो आहे. म्हणून माझा बालपण सुद्धा या गावात गेलेला आहे. हे जेवढे बसलेले सर्व माझे मामी बसलेले, माझे आजी आणि माझी नानी बसलेले. क्यों खाला, सही है ना? तो आपका अपना बच्चा खड़ा है, आपका पोतरा खड़ा है, आपका बेटा खड़ा है, आपका भाई खड़ा है. मुझे आपके आशीर्वाद की और आपके मत की जरूरत है, क्योंकि भारतीय राष्ट्रीय कांग्रेस राष्ट्रवादी कांग्रेस का अधिकृत उमेदवार करके श्रीमती सोनियाजी गांधी और शरदचंद्रजी पवार साहेब यांनी माझ्यावर जे विश्वास दाखवलाय, मला तिकीट दिलंय, मला जे त्यांनी संधी दिलेली आहे, ही संधी फक्त मी तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या विश्वासाने जिंकू शकणार आहे. भाऊ आमचे वडील भाऊ आहे, मोठे भाऊ आहे माझे सुद्धा, संजू भाऊ सुद्धा माझे वडील भाऊ आहे. तर म्हणून हे दोन्ही माझे बंधू आहे, मोठे वडील बंधू. मी त्यांचा लहान भाऊ आहे. जसं माझं बालपण या गावात गेलेलं आहे, मी शिकलेलो आहे, माझ्यामध्ये संस्कार आहे, माझ्यामध्ये सभ्यता आहे, मी एक तरुण आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रचार कार्यालयाचं उद्घाटन भुसावळ शहरात जामनेर रोडावर करण्यात आलेलं आहे. सदर उद्घाटन सोहळा विरोधी पक्षनेता माननीय एकनाथराव खडसे यांच्या हस्ते पार पडला. या प्रसंगी हरिभाऊ जावडे, अनिलभाऊ चौधरी, रमेश मकासरे यांसह मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळाली. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बीजेपी प्रचार कार्यालयाचं उद्घाटन जामनेर रोड या ठिकाणी करण्यात आलं. सदर उद्घाटन कार्यक्रम माननीय विरोधी पक्षनेता एकनाथरावजी खडसे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी खासदार हरिभाऊ जावडे, रमेश मकासरे, अनिलभाऊ चौधरी यांसह मान्यवर उपस्थित दिसले. आरपीआय कार्यकर्ता, शिवसेना कार्यकर्ता व मित्रपक्ष कार्यकर्ते, समर्थक फार मोठ्या संख्येत या कार्यक्रमात हजर होते. लोकसभा निवडणुकांमध्ये विविध मुद्दे गाजताय. याच लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माननीय एकनाथराव खडसे यांच्या वतीने शेतकरी वर्गाचा विकास, महिलांची सुरक्षा आणि बेरोजगारी या मुद्द्यांना घेऊन त्यांची सभा गाजवण्यात आली. या प्रसंगी बोलताना त्यांनी विकासावर विशेष भर देत संपूर्ण तालुक्याचा विकास करण्यासाठी आश्वासन दिलं. लोकसभा क्षेत्रामध्ये 15,000चा लीड होता, पण यावेळेस आपला लीड किमान 40-50,000पर्यंत गेला पाहिजे असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. अलीकडच्या कालखंडामध्ये राजकारण, राजकीय स्थिती केंद्रामधली, राज्यामधली सर्वत्र जाणता भाषणांमधूनही अनेक वेळा ते आपण मांडलेली. निवडणुकांचे वारे आता वाहू लागले आहेत. प्रचार तोफत लागल्या जात आहे. मात्र आपण कोणाला आणि कसे मतदान करायचे हे तर मतदान राजावरच अवलंबून आहे. मात्र सर्वात विशेष म्हणजे प्रत्येकाने मतदान करणे हे आवश्यक आहे. याबाबत जनजागृतीसाठी सी न्यूजच्या वतीने लोकशाही ही एक विशेष मोहीम राबवली जात असून काय आहे भुसावळकरांचे म्हणणे हे जाणून घेऊया लोकशाहीमध्ये. 24 एप्रिलला मतदान आहे, त्याबद्दल भुसावळकरांना काय सांगू इच्छितात? मतदारांना माझे असे आवाहन आहे की त्यांनी
बेटरपणे ज्या पक्षाला मतदान करायचे आहे, जे त्यांना वाटते की बा हा पक्ष आपल्याला चांगल्या पद्धतीने सुविधा देऊ शकतो, आपल्या समस्या सॉल्व्ह करू शकतो, त्या पक्षालाच त्यांनी कोणालाही बळी न पडता मतदान करावं अशी माझी अपेक्षा आहे. सरकार कसं हवं आहे? आपल्याला महागाईमुक्त सरकार असावी, भ्रष्टाचार निर्मूल असावी आणि बेरोजगारांना रोजगार हवी अशी प्रयत्न करणारी हवी. आणखी गोरगरिबांना, तळागाळातल्या लोकांना सर्व जे फॅसिलिटी आहे गव्हर्नमेंटची ती सर्वांपर्यंत पोहोचायला पाहिजे अशी सरकार हवी. नमस्कार मित्रांनो, आपण पाहता सी न्यूज. सी न्यूजच्या माध्यमातून आपण लोकशाही या मालिकेची सुरुवात केलेली आहे. या मालिकेच्या माध्यमातून सरकार कशी हवी आहे अशी आपण भुसावळ तालुक्यातील जनतेकडे जाणून घेत आहोत. आपण अशाच गणेश कॉलनीतील परिसरामध्ये आलेलो आहे. या परिसरामध्ये तुसुरुपे शाळेच्या प्रिन्सिपल यांच्याकडे जाणून घेऊया की नेमके सरकार यांना कशी हवी आहे. मॅडम नमस्कार. नमस्कार. आपल्याला सरकार कशी हवी आहे? मला सरकार हवं आहे की आता ज्या शासनाने ज्या संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या संधी तळागाळातील लोकांपर्यंत, जनतेपर्यंत शासनाने पोहोचवणारं सरकार मला हवं आहे. सरकार आजच्या घडीला आपल्याला जे अपेक्षित सरकार आहे ते म्हणजे असं आहे, सर्वात अगोदर म्हणजे जी महागाई वाढलेली आहे त्या महागाईला आळा घालणारं सरकार हवं. दुसरं म्हणजे नोकरदार वर्ग जो आहे, नोकरदार वर्ग आज भीतीमध्ये असतो, कधी महागाई वाढून जाईल, कधी पेट्रोलचे भाव वाढतील, कधी भाज्यांचे भाव वाढतील. त्याचप्रमाणे तो रोजगार वर्ग आहे तो पण सध्या भीतीमध्ये आहे सध्या. तर हे जे नोकरदार वर्ग आहे किंवा रोजगार वर्ग आहे, जे ज्यांचं हातावर पोट आहे, ह्या लोकांना एक भयमुक्त आणि एक याला जे महागाई आहे त्याला आळा घालणारं सरकार हवं आहे. आतापर्यंत मी विचार केला होता, महागाई पुष्कळदा विचार आमच्यात होतात मित्रांमध्ये, आणि असं वाटतं की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, असं सरकार हवं. आजचे बातमीपत्र संपले. धन्यवाद.